नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. भाजपनं राज्यसभेसाठी 4 नावं जाहीर केली. 5वा राष्ट्रवादीचा उमेदवार हा यापूर्वीच जाहीर झालेला आहे पार्थ पवार यांच्या रूपानं. 6वा उमेदवार आता शिवसेना जाहीर करेल आणि 7वा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा. आणि हे उमेदवार आहेत ज्येष्ठ केंद्रीय माजी मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार. अखेर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनाच महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. विशेषतः दिल्लीमध्ये हा निर्णय झाला. काँग्रेसनं तो निर्णय राज्यातल्या नेत्यांना कळवला आणि शरद पवार यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला. कारण आता 37 मतं या राज्यसभेवर जाण्यासाठी आवश्यक आहेत आणि तेवढी मतं त्यापेक्षा जास्त मतं सध्या महाविकास आघाडीकडे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना, ठाकरे गट या संदर्भात 2-3 दिवस नव्हे तर गेले 15-20 दिवस चर्चा सुरू होती. नेमकं कुणालाही जागा मिळणार यावर चर्चा होती. काँग्रेसनं आग्रह धरला होता, शिवसेना उबाटानं आग्रह धरला होता प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी. पण अखेर शरद पवार यांचीच यामध्ये नाव निश्चित झालं आहे. त्यांच्या नावाभोवती आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेट घेतली. यापूर्वीच शिवसेना नेत्यांची त्यांनी भेट घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर शरद पवार हे महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालेलं आहे. हीच आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज.